गणेश गल्लीला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मनोज, खरं तर गणेश गल्लीचा राजा हा जुना आणि मानाचा असा गणपती मानला जातो, तिथे कशा पद्धतीने सध्या उत्साह पाहायला मिळतो? मनोज, खरं तर गणेश गल्लीचा राजा हा मुंबईचा राजा सर्वात जुना आणि मानाचा असा गणपती आहे, सध्या तिथे कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं? अगदी बरोबर आहे। गणेश गल्लीतला हा लालबागचा राजा जो आहे त्याचं हे 97 वर्ष आली आता गणपती बाप्पाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। बघू शकतो या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि जे उज्जैनच्या महाकालेश्वराच्या रूपातली ही मूर्ती आहे। अतिशय सुंदर, आकर्षक, मनमोहक अशी ही मूर्ती आहे आणि यावर्षी या गणेश मंडळानं उज्जैनच्या जो मंदिर आहे महाकालेश्वराचं त्याचा हा देखावा उभा केलेला आहे आणि हे पाहण्यासाठी आता सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। 97 वर्ष आहे या गणपती बाप्पाचं आणि याच अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे, गणपती बाप्पाचं आपल्या आवडत्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जसे जसे आता पुढचे काही दिवस आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते। या परिसरामध्ये असलेले जे गणपती प्रसिद्ध गणपती आहेत त्या गणपतीचं दर्शन आणि लोकांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागत असल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदर आज सर्वांच्याच घरी गणपती बसतो, परंतु या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरच्या गणरायाचं जी प्रतिष्ठापना आहे ती करायची असं एकंदरीत सगळं काही लोकांचं असं धारणा असते आणि त्या अनुषंगाने आता सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते आहे। उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर जे आहे त्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे। जवळपास 20 ते 22 फुटाची ही पूर्ण गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होणार आहे। मनोज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।